आज आपण दिवसभर जी संविधान गॅलरी आणि आपला जो मुक्त चर्चा हा जो विषय आज दिवसभर आपण राबवला, त्याला एक सर्व बोपडीतल्या सर्व जे नागरिकांकडून एक चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज आपण आज संध्याकाळी त्याच्या समारोपासाठी बसलेलो आहे. तर त्यामध्ये आपले जे संघटक कार्यकर्ते आपले जे आहेत तर त्यांचे प्रत्यक्ष एक व्यक्तिगत मत त्यांनी हा जो कार्यक्रम राबवला, कारण हा कशासाठी आहे काय आहे हे सर्व आपल्या चर्चा झालेलं आहे. तरी एक व्यक्तिगत एक वेगळी विषय असतो, एक वेगळं मत असतं. तर हे मत मांडण्यासाठी आपल्या संघाचे सदस्य आहेत आणि त्यांचं एक चांगलं योगदान जे आम्हाला मार्गदर्शन आता शिक्षण प्रकल्प अधिकारी राहिलेले आहेत ते, आणि त्यांचा अभ्यास आहे चांगला सर्व गोष्टी. तर त्यांचाही दृष्टिकोन हा आहे ना खूप चांगला असतो. प्रत्येक वेळेला आम्हाला जेव्हाही काही गोष्टी असतात त्याचं मार्गदर्शन चांगलं होत असतं. तर त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच वेगळाच असणार आहे. तर आमची इच्छा आहे आमचे सुरेश अण्णा ओवाळ त्यांना आम्ही बोलतो 2 शब्द आजच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांनी त्यांचं मत मांडावं. सगळ्यांना अभिवादन. आजच्या 26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आजचा हा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवसाला तुम्हाला एक नियमावली देण्यात आली, एक दस्तऐवज तुम्हाला देण्यात आले आणि हे दस्तऐवज माणसासाठी कसं जगावं आणि कसं राहावं त्याचे एक मार्गदर्शक तत्त्व केलं आहे. या मार्गदर्शक तत्त्वामध्ये एकंदर आर्टिकल 395 त्याचबरोबर अनुसूची आहे, परिशिष्ट आहे आणि हे का तर हा देशाचा कारभार पूर्ण कारभार हा जनतेच्या कल्याणासाठी व्हावा म्हणून त्यामध्ये काही अमेंडमेंट करून ठेवलेले आहेत. नुसतेच कल्याण साधायचं असा हेतू नाही, तर जीवनाला आवश्यक असणाऱ्या गरजा कोणत्या असतील तर अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा मूलभूत गरजा तर जनतेला मिळाल्याच पाहिजे. पण जनतेला मिळवून देताना ते कुणाकडून मिळालेलं पाहिजे यासाठी जनतेकडून प्रतिनिधी नियुक्त करून जो कारभार केला जातो त्याला जनसत्ता म्हणजे जनतेकडून जो प्रतिसादाने किंवा जनतेच्या मताने किंवा जनतेच्या आवाजी मतदानाने जे निवडून जातात त्या प्रतिनिधींनी लोकांच्या कल्याणाचं समाजवादी विचारसरणी त्यांनी आर्थिक सुबत्ता कशी निर्माण होईल या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी त्यांच्यामार्फत त्यांनी निर्णय घेऊन एक सत्ता स्थापन करून म्हणजे आपण त्याला सरकार गव्हर्नमेंट किंवा पालक असं म्हणतो. तर हे एक प्रजासत्ताक म्हणजे जनतेसाठी चालवलेलं राज्य. दुसरा एक आपल्याला 3 मुद्दे दिलेले आहेत की त्या 3 मुद्द्यामध्ये आहे की म्हणजे प्रजासत्ताक. तर प्रजासत्ताक म्हणजे त्याच्या प्रजा ही जनताच आहे आणि यांच्याकडून चालवलेलं राज्य. तर त्याच्याबरोबरच एक संविधान आहे. आता संविधान का तर हे देश चालवण्यासाठी तुमच्याकडे लिखित स्वरूपात काहीतरी असायला पाहिजे आणि संबंध जगामध्ये जे नाही ते फक्त भारतामध्ये आहे. काय आहे तर आपली संविधान हे लिखित स्वरूपात आहे आणि लिखित स्वरूपाचं एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि मत म्हणजे विद्वतापूर्वक लिहिलेला तो जसे पुराण असेल, हिंदू धर्माचे ग्रंथ असतील, अनेक बायबल असतील, परंतु या सर्व जातींना एकत्रित ठेवणारा एक प्रमुख ग्रंथ जर तो असेल तर तो फक्त संविधान असू शकतो. संविधानाशिवाय दुसरा पर्याय या देशाला नाही. या संविधानामध्ये तुमचे आमचे गरिबाचे शेतमजुरीचे असतील, मजुराचे असतील, अनेक मानवाचे या ठिकाणी अंतर्भूत म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने काय उपाययोजना व्हावी हे सर्व अंतर्भूत केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जगण्यासाठी एक मार्ग म्हणजे मार्गदर्शिका त्याच्यामध्ये आहे. त्या तुम्हाला तिथे काही अधिकार दिलेले आहेत, काही कर्तव्य करायला पाहिजे. अधिकार बरोबरच कर्तव्य येतात आणि अधिकार तुम्हाला अमूलाग्र देईल. आजचा जर तरुण किंवा युवक किंवा भारतीय नागरिक जर भारत देशामध्ये कुठेही संचार करायचा म्हटला तर तो कुठेही जाऊ शकतो, कुठेही वास्तव्य करू शकतो, कुठेही रोजगार प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजेच त्याला स्वातंत्र्य आहे की फिरण्याचं स्वातंत्र्य. दुसरं स्वातंत्र्य जे आहे समतेचं, जे निलेशला हवं आहे ते मला जर मिळत नसेल
तर ते मिळवण्याचा मला हक्क आहे. समान आहे म्हणजे समतेचं तत्त्व त्यामध्ये आहे, बंधुत्वाचं तत्त्व आहे. आणि हे करत असताना तुम्हाला समान संधी देखील दिलेले आहे. कायद्याने तुम्हाला ते मिळवता येऊ शकते. या सर्व संधी फक्त संविधानामुळे तुम्हाला उपलब्ध होतात. याच्यामध्येच जे कायदे बनवलेले आहेत, मग स्त्रियांबाबत असतील, विद्यार्थ्यांबाबत असतील, मजुरांबाबत असतील, अनेक कायदे झालेले आहेत. या कायद्यांमधून तुमचं संरक्षण आणि तुमचा रोजगार आणि तुम्हाला जगण्याचं एक जगण्याची उंची वाढवण्यासाठी एक त्यामध्ये लिखाण केलेलं आहे, कायदे केलेले आहेत. आणि हा कायदा संविधानाद्वारे तुम्हाला प्राप्त करून दिला जातो. संविधान नुसतं हे नावाला संविधान नाही, तर तुमच्या आमच्या जीवनाचं तो एक आरसा आहे. जसं की संविधान जर मी म्हटलं मगाशी म्हटल्याप्रमाणे की आंधळ्याला डोळे मिळतात, अपंगाला पाय मिळतात म्हणजे चालायला लागतो, आणि मुक्या माणसाला बोलायला लावतात. तसं हे संविधान आहे की सर्वसामान्य माणूस देखील हा प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे संविधानामुळे हे संविधान यापूर्वी जे प्रचलित नियम होते, हिंदू धर्माचे असतील अनेक जाती प्रथा रूढी यांचे काही नियम होते, याला शून्यवत करण्याचं काम ह्या संविधानाने केलेलं आहे. आणि आज हीच परिस्थिती भारतामध्ये ते म्हणजे पुनर्गठित होत आहे. तर हे लोकशाहीला घातक आहे. तर संविधानात मला थोडक्यात सांगायचं आहे की संविधान हा तुमचा आरसा आहे. संविधानामध्ये तुम्ही चेहरा पहा, तुम्हाला तुमचा चेहरा कसा आहे ते दिसू शकतो. जे आर्टिकल आहेत तर यामध्ये आर्टिकल करत असताना प्रशासन व्यवस्था कशी असेल, कार्यपालिका कशी असावी, कोर्टाची कोणती कामे करावी म्हणजे सुप्रीम कोर्ट असावं, आणि त्याच्यानंतर मीडिया असावं. हे 4 स्तंभ दिलेले आहेत. या 4 स्तंभाला त्यांना त्यांचे कर्तव्य पण दिलेले आहेत. आज ते आपल्याला लोकशाहीमध्ये हे धोक्यात आलेलं आहे हे आपल्याला समजतं. तर थोडक्यात संविधान म्हणजे जीवनमान घडवण्यासाठी निर्णय प्रक्रियेचं एक दिशादर्शक दस्तऐवज आज जरी म्हटलं तरी काही वावलं करणार नाही. आता आपण थोडं लोकशाही करू. भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाही म्हणजे काय की लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून पाठवायचे आणि त्या संसदेमध्ये गेलेल्या प्रतिनिधींनी लोकांच्या कल्याणकारी निर्णय घेऊन लोकांमध्ये बदल झाला. यामध्ये देखील आरोग्य, शिक्षण आणि रोजगार ह्या गोष्टी तुम्हाला मूलभूत लोकशाहीमध्ये. आणि तर नालायक हा ते प्रतिनिधी नाही तरी जनता, कारण जनतेला योग्य प्रतिनिधी निवडता न आल्यामुळे त्याचा प्रभाव जनतेवरती पडत असतो. आणि लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम आहे. जनता जे घडवेल तेच होऊ शकतं आणि त्यांचा निर्णय जनतेकडून व्हायला पाहिजे. आज परिस्थिती वेगळी आहे. जे तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देता हे कोण आहेत? हे तुमचे लोक आहेत. तुम्ही त्यांचे लोक नाही, तुमचे राजे आहेत. तुम्ही राजे, या देशाचे खरे राजे जर असतील तरी जनता. आणि पूर्वी होते की राजाच्या पोटी जर जन्माला येणारं मूल हे राजाचं असेल, पण आता तसं नाही. तुमच्या पोटी म्हणजे जनतेच्या पोटी जे निर्माण होईल तो राजा होणार. जनता जे ठरवेल तो राजा होणार. आणि मग जनतेचं कर्तव्य येतं की जनतेने योग्य प्रतिनिधी निवडून देणं आणि शिकलेला असावा, त्याच्याकडे मालमत्ता म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की जनतेला लुटणारा नसावा. आज परिस्थिती बिकट आहे, लोकशाहीची परिस्थिती बिकट आहे. लोकशाहीमध्ये भांडवलदाराकडूनच पैसे घ्यायचे, शासनाच्या मालमत्तेवरती टाका टाकायचा आणि जनतेला गुलाम करायचा आणि जनतेकडून पैशांनी विकत घ्यायचे आणि सत्ता काढली द्यायची. जर अशी लोकशाही चालू राहिली तर जनतेला काही मिळणार नाही. एक दिवस पूर्वीची स्थिती येईल की काय असं कधी कधी वाटतं. म्हणून लोकशाही जर टिकवायची असेल तर योग्य नागरिक निवडून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर जो अधिकार दिलेला आहे, पूर्वी प्रौढ मतदार अधिकार 21 वर्षाचा असताना दिलेला होता,
पण राजीव गांधींच्या वेळेस तो 11 वर्षाचा झाला, 18 वर्षाचा झालेला. वर्ष बदलली तरी मताचा अधिकार बदललेला नाही. तर मताचा अधिकार जो आहे तो एकच आहे. आणि त्या एक मताधिकार जर त्याचा जर तुम्हाला किंमत जरी कळली नाही तर ती लोकशाहीला धोकादायक आहे. या लोकशाहीचं टिकवण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी पुढे येऊन करावं लागतील. तिथं तरुण असतील, शेतकरी असतील, मजूर असतील, स्त्रिया असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, या संघटनेने एकत्रित येऊनच लोकशाही दृढमूल करणं यांचं काम आहे. कारण काही लोकशाही एकासाठी नाही, देश एकासाठी नसतो. अनेक लोक मिळून अनेक लोकांचा विकास, त्याच्यातच देशाचा विकास हा घडलेला असतो. म्हणून देश घडवायचा म्हटला तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि व्यक्तीचा सुधारणा आणि व्यक्तीला घडवणं म्हणजेच व्यक्तीला त्याच्या गरजा भागवण्या इतपत सक्षम करणं हे लोकशाहीचं मूळ काम आहे. शिक्षण हे लोकशाहीचं दिलं गेलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये आज जे मतदान प्रक्रिया आहे ही मतदान प्रक्रिया देखील आज सदोष राहिलेली नाही. या लोकशाहीमध्ये जी आज निवडणूक प्रक्रिया राबवली जाते तर यामध्ये मतचोरी दिवसा ढवळ्या जसे चोऱ्या करतात, दरोडे घालतात, तसं आज तुमच्या आमच्या मतावरती दरोडा पडतो आहे. तरीही जनता ती पाहत राहते. तर हे लोकशाहीला घातक आहे. आणि हे कुठेतरी थांबवण्यासाठी EVM आणि मायक्रोसॉफ्ट हे त्या पद्धतीने केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये उणेवा राहू शकतात. म्हणून बॅलेट पेपरची ही मागणी सगळ्यांकडून झालीच पाहिजे. आणि या बॅलेट पेपरची मागणी झालीच पाहिजे. परंतु बॅलेट पेपरची देखील मागणी होऊन देखील आज भागणार नाही. कारण का, बॅलेट पेपर जे टाकणार आहेत ती मतदार यादीच जर बोगस असेल, दुबार असतील तर तीच मतं त्याच्यात पडणार आहे. म्हणजेच एकाच वेळेस दोन तुम्हाला कामं करावं लागेल, बॅलेट पेपर आणि मतदार यादी. आणि हे करत असताना जे अधिकारी आहेत, जे प्रतिनिधी आहेत, हे तुमचे सेवक आहेत. यांना लोकशाहीमध्ये कुणीही घाबरू नये. तुमचे अधिकार विचारणं काम आहे. पटत नसेल तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय जर चुकीचे असतील ते चुकीचंच होत असेल तर ते बघून घेतलं गेलं नाही पाहिजे. तर या लोकशाहीमध्ये की तुम्ही जनता ही जागृत जर असेल तर लोकशाही ही टिकू शकेल. आणि जनता जर बेभरोशी प्रतिनिधित्वावर विसंबून असेल, नेत्यावरती विसंबून असेल किंवा कोणत्या संस्थेचे अटॅच असेल तर अशा गोष्टीवरती जर तुम्ही विसंबून जर राहिलात तर लोकशाही ही धोक्यात येऊ शकते. लोकशाहीमधला दुसरा एक कायदा करण्याचे अधिकार असतात. मग कायदे हे जनतेला प्रतिबंध करणारे असतात. मग दुसऱ्या गोष्टी